कुटुंबाने आणि समाजाने त्यांच्या प्रेमाला नाकारलं आणि मग घडली एक अशी घटना ज्यामुळे हे ठिकाण कायमचं इतिहासात अमर झालं. आज तिथे हजारो पर्यटक जातात समुद्राचा सुंदर नजारा पाहायला आणि फोटो काढायला. पण फारच कमी लोकांना माहीत आहे या ठिकाणामागे दडलेली एक दुःखद प्रेमकथा. तीच प्रेमकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओवर शेवटपर्यंत बनून राहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण गोव्यामधील एक अतिशय प्रसिद्ध आणि रहस्यमय प्रेमकथा जाणून घेणार आहोत. ही कथा आहे डोना पावलो या सुंदर ठिकाणाची. समुद्र, वारा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेली ही कथा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. गोव्याची राजधानी पणजी पासून काही किलोमीटर अंतरावर असलेले डोना पावलो हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथून अरेबियन सीचे अप्रतिम दृश्य दिसते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे सूर्यास्त आणि समुद्राचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात. खूप वर्षांपूर्वी जेव्हा गोव्यात पोर्तुगीज रूल इन गोवा चालू होते, तेव्हा एका पोर्तुगीज अधिकाऱ्याची मुलगी होती. तिचे नाव होते डोना पावलो. ती खूप सुंदर, दयाळू आणि मनमिळावू स्वभावाची होती. असे म्हणतात की डोना पावलोला एका स्थानिक भारतीय तरुणावर प्रेम झाले. तो तरुण साधा होता, कदाचित मच्छीमार किंवा सामान्य कुटुंबातील. पण त्या काळात समाजात जात, धर्म आणि दर्जा यामुळे असे नाते स्वीकारले जात नव्हते. गोव्यातील एका सुंदर ठिकाणी, जिथे अरब सागराच्या लाटा शांतपणे किनाऱ्यावर आदळतात, तिथे लपलेली आहे एक अशी प्रेमकथा जिच्यामुळे या ठिकाणाला नाव मिळालं डोना पावलो. डोना पावलोची रहस्यमय प्रेमकथा असं म्हणायला काहीच हरकत नाही. ती कथा मी आज आपणाला सांगत आहे. ऐका. कथा अशी. लोक म्हणतात, एक श्रीमंत पोर्तुगीज मुलगी आणि एक साधा गरीब भारतीय मुलगा. समाजाने त्यांच्या प्रेमाला नाकारलं आणि मग घडली एक अशी घटना ज्यामुळे हे ठिकाण कायमचं इतिहासात अमर झालं. हे आहे डोना पावलोची प्रेमकथा. गोव्याची राजधानी पणजीपासून काही किलोमीटर अंतरावर आहे एक सुंदर ठिकाण. तेच आहे डोना पावलो. आज येथे हजारो पर्यटक येतात समुद्राचा सुंदर नजारा पाहायला आणि फोटो काढायला. पण फारच कमी लोकांना माहीत आहे या ठिकाणामागे दडलेली एक दुःखद प्रेमकथा. डोना पावलो कोण होती? खूप वर्षांपूर्वी जेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, तेव्हा तेथे राहत होती एक सुंदर आणि श्रीमंत मुलगी आणि त्याच मुलीचं नाव होतं डोना पावलो. ती पोर्तुगीज गव्हर्नरच्या कुटुंबातील होती. श्रीमंती, सत्ता, प्रतिष्ठा सर्व काही तिच्याकडे होतं. पण तिच्या आयुष्यात अजून एक अशी गोष्ट येणार होती. ती गोष्ट म्हणजे प्रेम. त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली पहा मित्रांनो. डोना पावलो एक दिवस समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना तिची भेट झाली एका भारतीय तरुणाशी. तो तरुण साधा होता, गरीब होता, पण मनाने खूप चांगला होता. सर्वप्रथम दोघांमध्ये मैत्री झाली. ती मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. ते दोघे समुद्रकिनारी भेटायचे, स्वप्न बघायचे आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घ्यायचे. पण त्या काळात समाजाचा मोठा विरोध होता, कारण पोर्तुगीज श्रीमंत मुलगी आणि भारतीय गरीब मुलगा होता. यांचं प्रेम समाजाला मान्य नव्हतं. त्यांच्या प्रेमाची चर्चा लोकांमध्ये व्हायला लागली आणि पाहता पाहता डोना पावलोच्या कुटुंबाला ही गोष्ट कळली आणि त्यांनी तिच्यावर बंदी घातली. तिला त्या मुलाला भेटण्यास सक्त मनाई केली. दोघांना वेगळं करण्याचा जबर प्रयत्न झाला, पण प्रेम इतकं सोपं नसतं. डोना पावलोच्या कुटुंबियांना हे प्रेम अजिबात मान्य नव्हते. तिच्यावर त्या नात्यापासून दूर राहण्याचा खूप दबाव टाकण्यात आला. समाजाचा विरोध आणि कुटुंबाचा राग यामुळे ती खूप दुःखी झाली.
डोना पावलो कुटुंबाच्या दबावामुळे खूप दुःखी झाली. तिला तिचं प्रेम सोडायचं नव्हतं आणि एक दिवस ती या उंच कड्यावर आली. समोर होता अथांग समुद्र. तिने शेवटचा विचार केला आणि तिने समुद्रात उडी मारली. असं म्हणतात, त्या दिवसापासून या ठिकाणाचं नाव पडलं डोना पावलो. आज हे ठिकाण गोव्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळापैकी एक आहे. लोक येथे येतात सूर्यास्त पाहायला, फोटो काढायला आणि प्रेमाची आठवण अनुभवायला. पण समुद्राच्या प्रत्येक लाटेत आजही त्या प्रेमकथेची सावली दिसते. काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, पण त्या इतिहासात कायमच्या जिवंत राहतात. डोना पावलोची कथा आपल्याला शिकवते की प्रेमाला सीमा नसते. लोककथेनुसार एका दिवशी ती या समुद्रकिनाऱ्यावरील कड्यावर आली. समुद्राकडे पाहत तिने आपल्या प्रेमाची आठवण केली आणि दुःख सहन न झाल्यामुळे तिने समुद्रात उडी घेतली. त्या घटनेनंतर लोकांनी त्या ठिकाणाला तिच्या स्मरणार्थ डोना पावलो असे नाव दिले. दुसरी ऐतिहासिक कथा काय सांगते ऐका. काही इतिहासकार सांगतात की ही कथा केवळ लोकांमध्ये पसरलेली प्रेमकथा असू शकते. खरे तर डोना पावलो ही एक श्रीमंत आणि दयाळू स्त्री होती. ती गरीब लोकांना मदत करायची. तिच्या चांगल्या कामांमुळे या ठिकाणाला तिचे नाव देण्यात आले आहे. पण आज डोना पावलो हे गोव्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे समुद्राचे अद्भुत दृश्य, थंड वारा आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका अविस्मरणीय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. संध्याकाळचा हा नजारा पहा कसा अगदी दृश्यमय दिसत आहे. येथे लोकांची गर्दी पहा. कित्येक लोक या उंच ठिकाणी येतात. कोण सेल्फी घेतोय, कोण नाचतोय, कोण या नजाराचा आनंद घेतोय. चारही बाजूनी चांगली फुलझाडे, उंच असा कडा आणि इथून त्या डोना पावलोने खाली उडी मारून तिच्या प्रेमाचा खरा निरोप दिलेला आहे. कसा नजारा पाहत आहेत लोक. खरोखरच या जागेवर आल्याच्या नंतर किती आनंद होतो. या ठिकाणी आल्यानंतर दुःख काय आहे. काही लोक तर मुद्दामून या ठिकाणी फिरण्यासाठी येत आहेत. कोण फोटोशूट करतोय, कोण ब्लॉग्स बनवतोय, कोण फिरतोय. पहा मित्रांनो, जर का तुम्ही गोव्यामध्ये एकदा आलात तर खरोखर या ठिकाणाला नक्की भेट द्या. कारण हे ठिकाण एक प्रेमाची आठवण म्हणून आपल्याला अविस्मरणीय आहे. आपल्या जीवनामध्ये प्रेम नावाची गोष्ट ही प्रत्येक ठिकाणी होत असते. परंतु खरं प्रेम काय आहे हे आपल्याला या ठिकाणी आल्यावरच समजते. खरंच अतिशय सुंदर, छान आणि मनामध्ये कायम घर करणारी ही डोना पावलोची गोष्ट आणि तितकेच सुंदर हे ठिकाणसुद्धा आहे. आम्ही फिरत असताना अगदी मन आमचं भारावून गेलं. एस पी ताई बरेच वर्ष आपल्यासोबत मसल्याला काम केलेलं आहे आणि आता त्यांची बदली झालेली आहे गोवामध्ये. काय अरपोरा ना, अरपोरा या ठिकाणी. तर त्या आज आमच्यासोबत फिरायला आलेले आहेत. कारण आम्ही एवढ्या लांबून जर का इथे येत आहोत म्हणून त्यांनी सुट्टी काढलेली आणि खास आमच्यासोबत फिरायला आलेले आहेत. तर आम्हाला खूप मजा येते या